शोभाने सुनावलेली शिक्षा सहर्ष सादर करीत आहोत, सहर्ष सादर करीत आहोत. कुणाची नाही किंकाळी, ही किंकाळी एका हरिणीची, सासूर वासनीची, भंगल्या धरणीची, दिवसा उजेडाची, करणी कसाबाची, काळ्या सर्पाची, एका पाटलाची, एका पाटलाची. अरे काय सांगू राजांनो, घर दिवसा झडपली त्यानं नांद त्या घरची लक्ष्मी एका गरीबाची. शिवा, हे तुमचं राज्य लेकी सुनांच्या जपणुकी करताच आहे ना? असं का विचारता आऊसाहेब? आमचं काही चुकलं का? तुमचं चुकलं नसेल, पण तुमचे अधिकारी चुकले तरी रयतेचे शाप येतील तुमच्या माथी. पण काय झालं आऊसाहेब? हा रडण्याचा आवाज कोणता? तुमच्यात एका गरीब बहिणीचा. काय झालं हिला? तुमच्या राज्यातल्या रांझेगावच्या बाबाजी पाटलानं हिची अब्रू लुटली. आजपर्यंत किती जणींची त्यानं माती केली असेल ती त्याची त्यालाच ठाऊक. राजे, असा साप तुमच्या राज्यात पाटीलकीवर असावा? पंत, त्या बाबाजी पाटलाला आमच्या न्यायासनासमोर हाजीर करा. पाटील, महाराजांचा हुकुम आहे तुम्हाला. लाल महालाच्या सदरेवर हजर व्हा. अरे जा, लय पाहिले सजा आना. काय चाललंय पुढे हात लावतायचं पाटलाच्या. अरे पाटील कुर्मी मंदी पार बलदंड रगेल शिरजोर. त्याला घेरलं चौघांनी, धरलं दैव त्याच, फिरलं आणलं सदरेला. पाप होती राक्षसी, केली चौकशी, कसून न्याय निश्चित राजू धरला. पाटील, तुमचा गुन्हा शाबीत झालाय. दया करा महाराज, एक डाव दया करा. गरीबावर दया करा महाराज, एक डाव दया करा. तुम्ही गरीब, तुम्हाला दयाख्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. त्या स्त्रीवर या स्वराज्यात बलात्कार? पण रामायण वाचायचं कशाला? रामराज्य हवं कशाला? हे हिंदवी स्वराज्य आहे, भोगलाई नाही. भैरवजी, या हरामखोराचे दोन्ही हातपाय कलम करा. आत्ताच्या आत्ता. महाराज महाराज वाचवा वाचवा महाराज, वाचवा वाचवा वाचवा. नका 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 महाराज, काही नाव नका महाराज, वाचवा महाराज, वाचवा वाचवा महाराज. पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध निषेध निषेध. दहशतवाद मानवतेला लागलेली कीड आहे. गरीब बेकार मुलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांची माथी भडकवून निष्पाप लोकांना मारण्यास सांगितले जाते. हा कसला जिहाद? जिहादाच्या नावाखाली निष्पाप लोकांचे बळी घेतले जातात.
खरा जिहाद तर आमच्या तानाजी मालुसरे यांचा, बाजीप्रभू देशपांड्यांचा, तसेच मुरारबाजी देशपांड्यांचा घ्या. लोकांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. पहलगाम मध्ये जो घडला तो भ्याड हल्ला हा काही जिहाद नव्हे, 28 निहत्या लोकांना आपले कपडे काढायला लावून त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालणे हे कसले शौर्य? हा तर निव्वळ शंडपणा. तुम्हाला लवकरच दिसेल आता वेळ आली आहे दहशतवाद संपवायचा, तेही घरात घुसून. आणि ते करायला आमची कणकर सेना केव्हाही तयार आहे. आपले शेजारी हे विसरले की हाच हिंदुस्थान आहे जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. त्याच मातीतले आम्ही मावळे आहोत. आमच्या रक्तातला स्वाभिमान अजून शिल्लक आहे. वेळ पडल तर हिंदुस्थानाची जिजाऊ सारख्या आजच्या लेकीबाई हातात लाटण्याच्या ऐवजी बंदुका घ्यायला कमी पडणार नाही. आता वेळ आली आहे एकदाच निर्णय घ्यायची, एकदाच आरपार. म्हणून आपोआपच तोंडातून शब्द निघतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, कारण तुमचा न्याय आता काळाची गरज आहे. व्यभिचार व दहशतवाद हा असाच संपवायचा असतो.